सो हॅलो गाईज, स्वागत तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. तर गाईज कसे तुम्ही? आय होप की तुम्ही मजेत असाल आणि मजेतच असले पाहिजे गाईज. तर आता सकाळचे 7:30 झालेत आणि आपण चाललो शेतावर, बघू शकता. आणि आज आपण आपला शेतावरचा व्लॉग येणार आहे, त्यासाठी जरा ट्रायपॉड वायपॉड घेऊन चाललो आहे, जरा सेटअप करायला. तिथं सेटअप करून ठेवायचा ना, धर काप असा विषय गाईज. म्हणजे काय माणसंच नाही आमच्याकडे, तर म्हणजे कामाला माणसंच भेटली नाही, त्यामुळे आम्हाला घरच्यांना सर्वांना कापायला मिळून कापायला लागतंय. काय आता घरचंच आहे, तर कापायला लागणारच आहे, आपलंच आहे, जाणंच आहे शेतावर. आणि शेतकरी असल्यामुळे काय त्यात काय लाज वाटायला पाहिजे. जायचं शेतावर, रोज जायचं, धर कापाकापी उठवायची. चाललं हे याच्यामध्ये बॉटल आणि विला वगैरे आहे, आणि हा आपला ट्रायपॉड घेऊन चाललो आहे शेतावर. पप्पा आणि शुभम पहिलेच गेलेत, म्हणजे जरा आधी. यावक कानलाय कसा काम बघू शकता. पप्पाने आणि शुभमने कसा कापायला घेतलाय, एकदम डेंजर प्रकारे. आणि शुभमचा स्पीड बघा, शुभम दाखव एकदा स्पीड होऊन जाऊ दे ई दाखव. बोट कापशील तर हात कापशील, तुकडा डायरेक्ट. असं कापायचं असतं आणि कापल्यानंतर असं ठेवून द्यायचं असतं कडपं. आणि पप्पा बघा तिकडे कसे हसतायत. पाण्याची बॉटल आणि विळा यामध्ये आणला, तो घेतो आणि पाण्याच्या बॉटल इकडे ठेवून देतो. मी कापाकापीला उठतो, कापाकापीलाच जातो. आपलं कापाकापीच पट्ट आहे. हथियार हे बघा, ये अपना हथियार है. और ये सेफ्टी पिन लाया है अपन. अरे ट्रायपॉड राहिला आपला. हे ग्लव्स आहेत, म्हणजे हात कापू नये म्हणून त्यासाठी आणतोय. आणि हा विळा. किती मोठं शेत आहे, एवढं मोठं शेत कापलं. हा लढाईसाठी तयार झालो गाईज, बघू शकता ग्लव्स आणि विळा घेऊन. तर आता लढाईसाठी मला यश हवं, लढाईमध्ये मला यश यावं गाईज. तर प्रार्थना करा माझ्यासाठी. चला. कार्यसंघ बोलतात त्याला, कट करेन रे भाई मी. स्पीड बघा कसा आपला. अर्धी लढाई जिंकलोय गाईज आपण आता. तर आता ह्या बाजूने लढाई आहे. आणि ती मम्मी आहे, मम्मी एकदम शर्ट बीट घालून आले. हां, मम्मी का शर्ट घालून आले, कारण की खास लागायला नको, त्यासाठी शर्ट घालून आले. योगायोग बघा ना गाईज, दीपावलीची सुट्टी लागली आणि बरोबर आमच्या भात कापणी घेतली. मस्त तिकडून कॉलेजवरून डायरेक्ट इकडं धर काप. कंटाळा येतो गाईज, पण काय आता नाही लाज आहे, यालाच लागतं शेतावर. नाही तर कोणाला इंटरेस्ट नाही शेती बितीत, 1% पण इंटरेस्ट नाही, 1%.
गाय बघू शकता कापून झालेले आहे, पूर्ण शेत कापून दाखवला आहे. इतका पूर्ण शेत एकच दिवसात कापलं आहे, एवढं मोठं शेत. आम्ही 4 माणसांनी. स्पीड स्पीड किती आहे विचार करू शकता तुम्ही, किती स्पीड आहे आमचा. चला आता काही आता नाश्ता ब्रेक झाला आहे, नाश्ता करतो आता. त्यानंतर काहीतरी दुसरा काम असतील, म्हणजे शेतावर आल्यावर कामाची काय कमी नाही. या कर त्या कर असतं. हे ठेवलेलं भात असतं खाली, याला कडपा असं बोलतात. चला आता पेरू खाली नाश्ता करूया मस्तपैकी, एकदम आरामशीर. आणि शुभम बघू शकता, शुभम बघू शकता शेतावर मस्तपैकी भाकर आणि जवळ्याची भाजी आहे. आता मस्तपैकी नाश्ता करतोय. त्यानंतर सुकी मच्छी नाही ती, मग जवला आहे तो. तर चला आता नाश्ता एन्जॉय करतोय, थोड्या वेळात भेटतो तुम्हाला परत. नाश्ता वगैरे मस्त करून झालेला आहे. आता आपल्या पेरूवर आलो, पेरू खायला. तर पेरूवर चढतो मस्तपैकी आणि पेरू खातो. बघा पेरू दाखवतो तुम्हाला, पेरू कसे जास्त नाही वाजलेला. इतका पेरू वाजतो ना हा दरवर्षी, पण यावर्षी जास्त नाही वाजलेला. हे बघा कसे पेरू एकदम झालेत खतरनाक आहे ग. आणखी हा बघा कसा खाऊन ठेवलाय. 2 3 4 5 6. चला 5 रुपये झाले, ते रुपये सगळ्याला 5 रुपये द्यावं. ते रुपये झाले आता. आपण पेरू खाऊया. एकदम गोड पेरू, एकदम म्हणजे खूपच गोड आहे, मस्तपैकी एकदम. सबर का फल मीठा होता है, यही पेरू होता है. गाईज मस्तपैकी आता पेरू सुद्धा खाऊन झालेला आहे. आणि आता कापून तर सर्व झालेलं आहे. या इकडचं म्हणजे इकडचं झालेलं आहे. आणि आता तिकडे आमच्या रोडकडे शेत आहे ना, ते शेत राहिलं आहे, तर ते कापायचं राहिलं आहे. आणि आता कापून तर झालेलं आहे. त्या मग आता करायचं काय, तर आता हे सर्व पावल्या आहेत ना, त्या तिकडे खल्यामध्ये नेऊन ठेवायच्या आहेत. म्हणजे तिकडे उडवं रचायचं आहे. म्हणजे पूर्ण पावळ्यांचं एक संच, पूर्ण पावळ्या एकत्र करून ज्याला असं मस्त घर झोपडीसारखी बनवतात, त्याला उडवं असं बोलतात, उडवं. ओके गाईज, या शेतात लावायचं, या शेतात लावायचं आहे आणि त्या शेतात लावायचं आहे. हैराणीच आहे आज तर. काहीच काय सांगू तुम्हाला, शेतीची कामं मला जरा पण बिलकुल 1% पण आवडत नाही. पण काय करणार आता, नाईलाज आहे. कारण की माणसं भेटत नाही कामाला आणि मम्मी पप्पा दोघंच करतात. मग घरी राहून काय करायचं, मग याला घरी राहून काय फायदा आहे. मम्मी पप्पा दोघंच करतात, मग मन होत नाही घरी राहायचं. मग यायला येतो मी रोज, असा विषय काय. म्हणजे व्हायला लागेल तिथे खल्यामध्ये. हैराणी नुसती. तर भेटतो थोड्या वेळात, आता दाखवतो जरा कसं व्हायला लागतं ते दाखवतो थोड्या वेळात. वाहण्यापूर्वीची तयारी. ऐसा डालना है इधर से, ऐसा ये सर पे से ऐसा और ऐसा बांध के लेने का. वो झोड़ी की खाद नहीं लगती इससे, समझे. अब चलो भारा लेके आते हैं. देखो गाइस, ऐसे लेके भारा लेके आने का, ऐसा बहुत मजा आ रहा है मेरे को. ऐसे लेके जाने का इधर से. ऐसा वाहिना पड़ता है गाइस, बहुत डेंजर काम है ये. क्या
तर गाईज हे शेत प्लस हे शेत आणि प्लस हे शेत, ही तिन्ही शेतं वाहून झालेली आहेत अशा प्रकारे. आणि इतकी हैराणी झाली ना गाईज, बोलायला शब्द नाही माझ्याकडे. एवढं बेकार होतं ना, इतकं उन्हामध्ये असं भारा घेऊन जायचा, खाज लागते ती वेगळीच. खूप हैराणी. शेती हा विषय खूप कठीण आहे, खूपच त्रासदायक, खूपच ऊन खाऊदायक, खूपच घाम गाळूदायक असा हा विषय आहे. जे शेती करत असतील त्यांना माहितीच असेल शेती म्हणजे काय विषय. ही जी आता हैराणी झाली ना माझी, ही अर्ध्याहून अर्धी हैराणी या शेतीच्या कार्यक्रमामध्ये. इतकं बेकार असतं ना, म्हणून मला शेतीच्या कामामध्ये शेती या विषयामध्ये जरा पण इंटरेस्ट नाही. खूप हैराणीचा विषय असतो आणि इतकी हैराणी करून सुद्धा आपल्याला शेतकऱ्याच्या पिकाला काहीच भाव भेटत नाही. आणि ज्या वस्तूला भावाची गरज नाही त्या वस्तूचा भाव असा गगनचुंबी असतो. काय करणार आता, चालतंय चालवायचं, आता काय करणार. तर असा विषय गाईज, हैराणी इतकी झाली ना आज. तर बसलो जरा आरामशीर. आता मम्मी पप्पा गेलेत, जस्ट निघालेत, आता मी पण निघतोय. पण ब्लॉग एंड करायचा राहिला असता, त्यामुळे जरा ब्लॉग एंड करायला बसलो इथे. आणि जरासं मनाच्या गोष्टी करूयात असं गाईज. काय सांगू आता, हैराणी. आणि लोक म्हणतात शेती पाहिजे. यार शेती करायला आल्यावर समजते शेती म्हणजे काय विषय. असा बेकार विषय ना, बेकार म्हणजे सर्वात बेकार विषय. खूपच त्रासदायक विषय आहे. तर जाऊ दे गाईज, माझं रडगाणं जरा साईडला ठेवून व्लॉग एंड करतोय आता. तर कसा वाटला गाईज तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब गाईज. आणि जाता एक प्रियमय, लाभदायक नाही प्रियमय, अप्रतिम आणि सुंदर अशी कमेंट करून जा गाईज. तुमच्या त्या कमेंटने जसं की मी मोटिवेट होईन अशी कमेंट काही ती करून जा. डिमोटिवेट होईन अशी कमेंट करू नका जाऊ, नाही केली तरी ठीक आहे. ओके गाईज, तर चला भेटू एक नवीन मजेदार ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज, टेक केअर. शेट ठोक दीजिए महाकाल का, शेट ठोक दीजिए, 5,000 लौटे दिख जाना चाहिए, ये 4,000 के लिए मैं यहाँ पे नहीं